प्रामुख्यानं एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मकरंद आणि मी आमच्या दोघांचा सातत्यानं उल्लेख केला जातो. सुरुवात आम्ही केली, सुरुवात झाली ती एक अपघातानं. पण आमच्या इथे काम करणारी जी मंडळी आहेत इतकी कमालीची आहेत. आमची जी पुढची पिढी आहे, मी जाणीवपूर्वक आता इथून स्टेजवर असणं हे टाळतो, कारण आमची ही दुसरी पिढी आहे, ही कमालीचं काम करतात, कमालीचं काम करतात. मग त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमचे खूपच आहे, कोणाकोणाची नावं घ्यायची, पण गणेश आहे, मल्हार आहे. आमची पूर्वीचे जे सगळे ट्रस्टी होते, शुभा आली आहे, सुधा शेट्टी आले आहेत, राजू सावंत आले आहेत, आणि त्यांनी राजीनामे दिल्यानंतर दुसरे ट्रस्टी आले, पण ते अजून ते ज्या पद्धतीनं तेव्हा काम करत होते तसंच काम करत आहेत. माझं नेहमीच म्हणणं असतं, गणेशला मी सांगत असताना की तू अजून 10 गणेश तयार कर, जसं गडकरी म्हणाले. मकरंदनी अजून 10 मकरंद तयार करायचे, नानांनी अजून 10 नाना तयार करायचे, तुम्ही शुभानी अजून 10 शुभा तयार करायच्या. तर ह्या प्रत्येकाने केल्यानंतर त्याचा विस्तार वाढतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या तोंडून एकही अधिक कोणा शब्द जाऊ नये याची खात्री बाळगायची. माझ्या दृष्टीनं 100 माणसं जोडण्यापेक्षा एक माणूस गमावणं हे वाईट आहे. 100 माणसं कमावणं हे ठीक आहे, ते तुम्ही त्याच्यासाठीच आहात, पण एक माणूस जर गमावला, त्याला दुखावलं तर ते चुकीचं आहे. त्यामुळे इथे असताना ज्यावेळी माईक तुमच्या समोर आहे किंवा एरवी व्यक्तिशः बोलत असतात, अतिशय मनापासून, आपण कुणावरही उपकार करत नाही आहोत, आपल्याला मनातून वाटलं असं हे व्हावं, छान, त्यातून मला आनंद मिळतो, संपला. आता माझा आमचा चंद्रकांत आता सत्कार केला, त्यांनी त्याच्या गावचं जे काय केलेलं आहे सोनं, ते तुम्ही निढळला जाऊन पाहायला पाहिजे. तुझं ते पुस्तक इथे असतं तर मला सगळ्यांना देता आलं असतं. ते पुस्तक त्यांनी लिहिलं, त्याची प्रस्तावना. खरंच असं काही केलंयस का उगाच बाता मारतोयस? त्यामुळे मी तिथे 2 दिवस गेलो, निढळ गावामध्ये मी तिथे राहिलो, पाहिलं ते केलेलं काम. तुम्ही हेलिकॉप्टरमधून जर पाहिलं वरून तर सगळा वैराण ह्याच्यामध्ये हा एक मध्ये हिरवा कंच असं ते गाव आहे. एक माणूस 40 वर्ष सातत्यानं, 42 वर्ष टू बी प्रिसाइज, सातत्यानं काम करतो. बरं, सरकारी याच्यामध्ये काम करत असताना IAS ऑफिसर जो आहे त्याला कुठूनही पैसे उभे करता आले असते, पण त्याची गरज होती की लोकांना ते कळायला पाहिजे, त्यांचं गाव आहे. नुसते पैसे देऊन आपण ते सगळं तयार केलं आणि त्यांना आयतं दिलं तर त्याची किंमत नाही. त्यामुळे त्या निढळ गावामध्ये आता त्यांची जी मंडळी आहे, तिथून ते व्यवसायानिमित्त बाहेर गेलेली मंडळी जी आहेत, ती तिथे आपल्या गावासाठी दर महिन्याला अमुक एक पैसे त्यांचा तो निधी ते पाठवत असतात. मग तो 100 असेल रुपये, 10 असेल, 1000 असेल, 1 लाख असेल, पैसे महत्त्वाचे नाहीत. मुळामध्ये हे माझं आहे, आमचं आहे, आम्ही करायला हवं, हे वाटणं अतिशय महत्त्वाचं आहे. एवढी मंडळी तुम्ही कशासाठी येता, काय आहे? बरं, इथला मी खरं सांगतो, या कामामुळे कुठलाही सन्मान मिळणार असतील तर ते सन्मान नको. लोकांच्या चेहऱ्यावर एक हसू येतं, तो सन्मान आहे आपला. त्यांना जो मिळणारा आनंद आहे तो सन्मान आहे. त्यामुळे यापोटी आपल्याला काहीतरी मोठमोठे सन्मान मिळणार आहेत आणि आपल्याला काहीतरी नाव मिळणार आहे किंवा पारितोषिकं मिळणार आहे, त्याच्यासाठी हे चाललेलं नाही आहे. आमच्या ह्याच्यामध्ये पलीकडे बसलेले आहेत ते डॉक्टर फणसळकर आहेत, ते ट्रस्टी आहेत. आता त्यांच्या बाजूला मकरंद भटकर साहेब, आमचा हा कुठे गेला, चंद्रशेखर, चंद्रशेखर हे सगळा आमचा व्यवहार जो आहे, आर्थिक कुठेही त्याच्यामध्ये खोट येता कामा नये. CA आहेत व्यवसायानं. एकही म्हटलं रुपया तू वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस, आपल्याकडे कोणीही बोर्ड दाखवता कामा नये. कुठलीही गोष्ट केली की तुमच्या वेबसाईटवर लगेच गेली पाहिजे. कोणालाही तपासून पाहायचं झालं, वेबसाईटला तुम्ही जाऊन ते पाहू शकता. आणि हे आपण आपल्या आनंदासाठी करतो. आणि ह्या
नाममुळे इतकी माणसं जोडली गेलेली आहे. इथे बसलेल्या कोणाकोणाची नावं घ्यायची. रत्नदीप आलाय, कामत नाही आले का डॉक्टर? रत्नदीप आमचे डेंटिस्ट आहेत. दाताचा जर काही कोणाला प्रॉब्लेम असेल तो देखणा करून सोडतो. मी आता हल्ली त्यांनी ते दातावर माझ्या काम केल्यामुळे मी सारखा असा हसरा असतो, तो त्याचं कारण हा रत्नदीप आहे. आम्हाला आजारी पडण्याची जी मुभा आहे ती त्या फणसळकरांमुळे आहे. कुठलीही गोष्ट झाली की त्याला फोन करायचा, अरे काही फणसळकर हे असं असं होतंय, अमुक घे तमुक घे, नुसतं फोनवर चालतं. फणसळकर हा अप्रतिम लेखक आहे. लेखक म्हणजे इतका सुंदर. एक्सपेरिमेंटल आमच्या नाटकामध्ये ज्या सगळ्या चळवळी होत्या त्यातला अग्रणी लेखक आहे. सुंदर लिहितो, अप्रतिम लिहितो. इंग्लिशवर कमालीचं प्रभुत्व आहे. अतिशय छान छान इंग्लिश कविता ज्यावेळी तो मराठीमध्ये करतो त्यावेळी मला कळत नाही येतो हे कसं काय करतोस, आणि त्याच्याबरोबर तुझं प्रिस्क्रिप्शनही बरोबर असं. या दोन्ही गोष्टी कशा तुला साधतात मला काही कळत नाही, पण खरंच छान वाटतं. वेगवेगळ्या व्यवसायातली मंडळी जोडली गेल्यामुळे खूपच आहेत. आता आमच्या क्षिप्रा माथुर आलेल्या आहेत जयपूरहून. त्यांचे जे मिस्टर आहेत, माणसांसाठी आपण सगळंच करतो. कुठलाही जनावराचा पाय मोडला असेल, व्याधी असेल, तर ते त्याचे पाय बनवतात. मग ते चिमणीपासून ते बैलापर्यंत सगळ्यांचेच. मग त्याच्यात घोड्याल मी त्याला म्हटलं काय हा कर्मयोगी माणूस आहे. म्हणजे त्यांनी काल मला पाठवलेला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दोन्ही पायाने अपंग असलेला तो कुत्रा आणि तो छानपैकी धावतोय त्या पायावर. काय काय माणसं करत असतात. आपण आपल्याच कौतुकामध्ये इतके मशगूल असतो. ज्यावेळी आपण पाहतो अशी माणसं त्यावेळी आपलं कोते पण आपल्या लक्षात येतं, आणि ते कोते पण लक्षात आल्यानंतर आपल्याला वाटतं आपण अजून काहीतरी छान करायला पाहिजे. त्यामुळे कोतेपणाची जाणीव करून देणारी माणसं तुमच्या आयुष्यामध्ये असायला पाहिजेत. त्यांना जोडा. आपल्या काही मंडळींना त्याचा राग येतो की माझं कमीपणा कसा दाखवतोस तू. आपल्यातला कमीपणा कोणीतरी दाखवतोय याचा अर्थ तो आपल्यावर विचार करतोय. त्यामुळे तो जर का आपल्याला कमी करता आला तर त्याच्यासारखा आनंद नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मगाशी गडकरी म्हणाले सरकारपासून लांब राहा. माझं मत असं आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. सरकारही असेल, आता सार्वजनिक क्षेत्रातले टाटा तर हे इतकं मोठं आपल्यासमोर उदाहरण आहे. आणि कुलकर्णी तुम्ही ज्या पद्धतीनं मदत करताय, मी तुम्हाला खरंच सांगतो, पूर्वीचं कसं होतं, एक 20, 30, 40 कोटीमध्ये तोपर्यंत तेवढीच कामं व्हायची, म्हणजे टोटल त्याची व्हायची. आता टर्नओव्हरच आपला काय किती होतो मला माहिती नाही आहे. आणि जितके तुम्ही पैसे, मी कधी पहिल्या वेळी ज्यावेळी आम्ही अनाऊन्स केलं नाम फाउंडेशन सुरू करायचं त्यावेळी मुख्यमंत्री निधीला लोकांनी पैसे नाही दिले, नाम फाउंडेशनला दिले. आणि 2 महिन्यामध्ये 60 कोटी रुपये दिले. आणि ते मुंबईतल्या शहरातल्या मंडळींनी दिलेले आहेत. बरं ते फार मोठी काही अमाऊंट होती असं नाही. कोणी 100 दिलेत, कोणी 50 दिलेत, कोणी 1000 दिलेत. आणि त्यातून 60 कोटी 2 महिन्यात. शहरातल्या मंडळींना त्यांच्या आपल्या विवंचना आहेत, त्यामुळे गावाकडे त्यांचं लक्ष नाही अशातला भाग नाही. प्रत्येकाच्या विवंचना वेगळ्या. पण कुलकर्णी टाटा मोटर्स जॉईन झाल्यापासून आता आपला तो प्रॉब्लेम संपलेला आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर झाल्यामुळे MOU तो प्रॉब्लेम संपलेला आहे. त्यामुळे ज्यांना कुठे, मला फक्त एकच आहे की टाळ्या वाजवणारी मंडळी आवडत नाहीत. मला हात पुढे करायचा असेल तर तो कामाला पुढे करा. आणि कधीही बरं का काशीकर नेहमी इकडे ये, तू नेहमी गेल्याही कार्यक्रमाला तू होतीस हे सगळं करायला. कधीही यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या हे कधीही बोलायचं नाही. टाळ्याची भीक नाही भागायची. टाळ्या ह्या तुम्ही चांगलं काम केलं तर होतं, नाही तर नाही होत. त्यामुळे टाळ्या हा महत्त्वाचा मुद्दा नाही. आम्ही नाटकातली मंडळी, आम्ही ह्या अंधारामध्येच आमची सुख शोधली. आमच्या वेळी आम्ही इथे स्टेजवर असताना इथे सगळा अंधार असतो, त्यावेळी आम्हाला ते असं ऐकू यायचं आणि त्यावेळी वाटायचं आपण कोण काय किती छान आहोत. पण त्यावेळी आम्ही सांगायचो नाही ते करण्या अगोदर आमच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यामुळे कधीही आपण टाळ्या मागायच्या नाहीत. त्यांना वाटल्या तर ते देतील, नसेल तर ते देणार नाही. ते तुमच्या कामाला टाळी असते, मागायची नाही. बरं का?
इतक्या लोकसंख्येनं, इतक्या गावागावातून तुम्ही जे आलेले आहात, तर हे वर्धापन दिन साजरा करण्याचं कारण फक्त एवढंच आहे की कामाची व्याप्ती किती आहे तुम्हाला कळावं. आणि ती व्याप्ती तुमच्या लक्षात आल्यानंतर नाम फाउंडेशन असं नाही. मी आता 75 पूर्ण होतील 1 जानेवारीला. त्यानंतर नाट्य आणि सिने क्षेत्रातून आपण रिटायर्ड व्हावं असं माझ्या डोक्यात आहे. आणि पुढचं सगळं जे काय आहे उर्वरित आयुष्य गावाखेड्यातून फिरत राहावं, तिथलं विवंचना काय आहे तर समजून घ्याव्या आणि त्या संदर्भात काही करता आलं तर ते करण्याचा प्रयत्न करावा. त्यातून अगदीच पूर्णपणे निवृत्त होईन अशातला भाग नाही. एखादं काही छान काहीतरी आलं की ज्याच्याद्वारे आपल्याला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, खूप काहीतरी सांगता येईल, असं एखादी कलाकृती आली तर ती मी कदाचित करेन सुद्धा. पण प्रामुख्यानं पुढचं हे काय उर्वरित आयुष्य आहे, जेवढं आपल्या वाट्याला असेल तेवढं, हे सगळीकडे जाण्यामध्ये आणि तिकडच्या विवंचना पाहण्यामध्ये मी सतत सांगतो, मल्हारला सुद्धा सांगतो, नीलूला सुद्धा सांगतो की आता मला माझ्या पद्धतीनं जगू द्या. आतापर्यंत मी कसा जगलो की मला हे पाहिजे, अमुक करायचं आहे, ह्या विवंचना आहेत, ह्या सगळ्या दूर करण्यासाठी मी माझा जगत राहिलो. तरीसुद्धा मी माझ्या पद्धतीनं जगलो. पण आता मला पूर्णपणे हे सगळं ह्याच्यातून बाहेर पडून मग माझ्या ठिकाणी कोण, ही मंडळी ठरवतील की अजून कोण दुसरा माणूस असेल तो असेल, मी तर असणारच. पण मी मग कान फक्त धरायला आणि पाठ थोपटायला ह्या 2 कारणासाठी असेल. एखादी गोष्ट चुकली तर मी कान धरेन, एखादी गोष्ट मला छान वाटली तर मी तुमची पाठ थोपटेन. पण आता मला तिथून निवृत्त करा. मकरंद, तुझ्यापाशी खूप वेळ आहे, अजून तू करू शकतोस. प्रत्येक ठिकाणी मी तुला ज्यावेळी मी जाईन तुला वेळ असेल त्यावेळी तू माझ्याबरोबर येत जा, नसेल त्यावेळी तू नको येऊ. पण इथे मात्र तू कधी मला तुमच्यानंतर मला इथे काम करायचं नाही, तुम्ही असाल तरच मी करेन, ही जी तुझी भूमिका आहे ती चुकीची आहे. तर त्यामुळे याच्यानंतर ते सगळं तुला रेटायचं आहे. तुझ्यानंतर अजून कोणतरी असेल, मग अजून कोणीतरी असेल. त्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे गडकरीने की 100 नाम झाले तरीसुद्धा ह्या सगळ्या विवंचना मिटतील अशातला भाग नाही. त्यामुळे मी नसेल त्यावेळी तू असशील, तू नसेल तर अजून कोणतरी असेल. पण हे चक्र सुरू राहिलं पाहिजे. आपण दोघांनी तिथून लांब नाही राहायचं. मी असेनच, मी नक्कीच सांगेन. आणि तुम्ही सतत तुम्ही दिलेला 1ही रुपयाचा कुठलाही अपलाप होणार नाही, कुठेही जाणार नाही. तो योग्य ठिकाणी खर्च केला जाईल. आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टीच्याबद्दल शंका असेल तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. कधीही कुठल्याही गोष्टीबद्दल कुठलीही शंका असेल त्याचं निवारण तुमचं होईल. आणि पुन्हा एकदा धन्यवाद एवढ्यासाठी की संख्येनं येत आहे, तसंच अजून वेगळ्या पद्धतीने तुम्हाला नामसाठी काय करता येईल. नामसाठी म्हणजे पर्यायानं शेतकऱ्यांसाठी, समाजासाठी काय करता येईल त्यांचा विचार करा. प्रिया खान, तुम्ही आलात, धन्यवाद. खूप तुम्ही मदत करता. सरकारी पातळीवर तुम्हाला एरवी लोकांना पोचता येत नाही, पण तुमच्यामुळे बरं तुम्ही किती शांत आणि सालस आहात. खरंच तुम्हाला फार बरं वाटतं. रवी कसबेकर, तुला त्रास होतो रव्या खूप वेळ बसायला. रवी कसबेकर हे निष्णात कॅन्सर सर्जन आहेत, माझा जुना मित्र आहे. आणि इतक्या प्रेमानं तू आलास त्याच्याबद्दल धन्यवाद. गणपती तुझी वाट पाहिली. शुभा, सुधा, राजू सगळेच. नीलू आज प्रामुख्यानं कमाल वाटली. नीलू आली आज. ती कधीच येत नाही असल्या कार्यक्रमाला. तिला गर्दीची भीती वाटते. नाटकातल्या सिनेमातल्या माणसांना गर्दीची भीती वाटतं का म्हणे. गर्दी नसेल तर आपण काय, कोणी नसलेल्या याच्यासमोर बोलणार. त्यामुळे आल्याबद्दल धन्यवाद. शिप्रा और आपके मिस्टर जो है कमाल जो काम कर रहे हैं आप, धन्यवाद, बहुत धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांचे आभार. पुढचं काय असेल ते तर तू बघ आता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.